केल्या. आता आपल्या तुझी दुर्गा तू भवानी या टीमच्या कार्याची तोंडओळख करून देणं मला महत्वाचं वाटतंय, कारण आपल्याकडे भरपूर साऱ्या नवीन मैत्रिणी आल्या आहेत. सख्यांनो, आपण स्त्रिया संसाराचा गाडा कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने सतत ओढत असतो आणि तो ओढण्याच्या नादात स्वतःसाठी कधी जगतच नाही. स्वतःच करता करता आपण आपलं जगणंच विसरून जातो. असं आयुष्य जगताना जबाबदारीचं ओझं काही केल्या कमी होत नाही आणि त्या ओझ्याखाली घरातल्या स्त्रीची स्वप्नही दबलीच जातात. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना बाई तुझं स्वतःचं जगणं जरा सहज सोपं व्हावं म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत तुझी दुर्गा तू भवानी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध उपक्रम. इथे आपण आपलं मानसिक आरोग्य, आपल्या भावभावना आणि त्यांचं व्यवस्थापन, आपले शारीरिक आरोग्य, आपला आहार विहार, आपली समाजसेवा, समाज व्यवस्था, आपल्यासाठीच्या उद्योगाच्या संधी व आपली आर्थिक सक्षमता अशा अनेक बाबतीत ऑनलाईन ऑफलाईन लेक्चर्स, भरपूर चर्चासत्र व मुलाखती आयोजित करणार आहोत. या बाबतीत तुम्हा सर्वांना काही मदत लागली तर आमची टीम सदैव तयार आहेच. या कार्याची धमाकेदार सुरुवात आम्ही 23 मार्चला डॉक्टर मैथिली सावंत यांच्या स्वतःसाठीचा वेळ आणि स्वजागृती या विषयावरून लेक्चरनी केली होती. आजचा आपला विषय पण आपल्या अत्यंत जवळचा आहे आणि गरजेचाही आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे ना, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग काही करता येत नाही, बरोबर ना ताई? अगं, हा संसाराचा गाडा ओढताना तुलाही पैशांची जुळवाजुळव करावी लागत असेल. जुन्या काळी आई आणि आपली आजी तांदळाच्या डब्यात पैसे ठेवायची आणि अडी अडचणीला घरच्यांना मदत करायची. तशी तू पण डब्यात पैसे ठेवून साठवून ठेवतेस की भिशीमध्ये गुंतवतेस? काहीतरी तर तू नक्कीच करत असशील. की कदाचित तुझी आर्थिक नियोजनाची पद्धत काही वेगळी आहे की केलंच नाहीस तू कधी तसं. तू म्हणशील मी तर नोकरी करत नाही, मग कसं करावं आर्थिक नियोजन अँड ऑल. घाबरू नकोस. तुला पडलेल्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आज आम्ही घेऊन येत आहोत सौ हर्षाली मनीष एडनकर या एका वेल्थ क्रिएशन एक्सपर्ट्सनी. सौ हर्षाली या गेली 20 वर्ष इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रात कार्यरत आहेत. वेल्थ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कशी करावी याचं त्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. आयुष्यात येणाऱ्या खर्चाच्या टप्प्यावर कशा प्रकारे दूरदृष्टी ठेवून काम करावं याचंही त्या आपल्याला आज ट्रेनिंग देणार आहेत. अशा या एक्सपर्ट व्यक्तींकडून आपण सर्वजणी जाणून घेऊयात आर्थिक समृद्धतेसाठीचं नियोजन कसं करावं. मैत्रिणींनो, तुमच्या मनात आर्थिक नियोजनाबाबतीत खूप प्रश्न असतील, त्याची उत्तरं तुम्हाला आजच्या सत्रात मिळतील. पण तरी सुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मेसेज बॉक्स मध्ये टाकावे. आम्ही शेवटच्या 15 ते 20 मिनिटात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तुम्ही वही पेन घेऊन तयार तर असालच, तर चला आता आपण वळूया सौ हर्षाली मनीष एडनकर मॅडमकडे आणि जाणून घेऊया आर्थिक समृद्धीसाठीचे नियोजन कसं करायचं. मी तर खूपच उत्सुक आहे बाबा, अर्थात तुम्ही पण असालच. हर्षाली मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सविता ताई. खूप छान प्रकारे तुम्ही इथे सांगितलंय की आर्थिक नियोजन किती आपल्याला गरजेचं आहे, की पैशांचं सोंग हे आपल्याला कधीच आणता येत नाही. सगळी सोंग आपल्याला घेता येतात, पण आर्थिक पैशांच्या बाबतीत आपण नेहमीच खूप कुठल्याही प्रकारचं सोंग आणू शकत नाही. सो नमस्कार, मी हर्षाली एडनकर, वेल्थ क्रिएशन एक्सपर्ट आणि गेली 20 वर्ष इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. तो आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे आर्थिक समृद्धी. प्रत्येकालाच असं वाटत असतं की आर्थिक समृद्धी ही आपल्याकडे असायला हवी, पण ती आपल्यापर्यंत येईपर्यंत खूप काळ लागतो, रादर ती येतच नाही. पण आता ही आपल्याकडे आर्थिक समृद्धी आणण्यासाठी आपल्याला नक्की काय काय असं नियोजन करावं लागतं, तो आज हे आपण आजच्या ह्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तत्पूर्वी आपल्याला थोडंसं एक वेगळ्या अनुषंगाने आज आपण इथे आर्थिक समृद्धीचं एक म्हणतात ना की त्याचं जे अंतर्मनात जे आर्थिक समृद्धी आहे ती आपण आज इथे सुरुवातीला जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी माझं प्रेझेंटेशन ओपन करते. आता आर्थिक समृद्धी म्हणजे नक्की काय असतं, तर प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्याला जेव्हा जेव्हा पैशांची गरज लागते, जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जिथे जिथे खर्चाचं प्रमाण असतं तर तिथे तिथे तो आपल्याला मुबलक प्रमाणात आपल्याकडे असायला हवा.
पण तो असतो का हो आपल्याकडे मुबलक प्रमाणात? जर का तो मुबलक प्रमाणात आपल्याला असायला हवा, तर त्यासाठी आपल्याला काही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मग ह्या ऍक्शन कोणत्या कोणत्या आहेत? तर मुळातच आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी येण्यासाठी काही गोष्टी ह्या आधीपासून करायला सुरुवात करायला गरज असते. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण आधीपासून करायला सुरुवात करायला हवी? आता आपल्या आयुष्यामध्ये एक म्हणजे अगदी लहानपणापासून आपल्या आयुष्यामध्ये एक मनी ब्लूप्रिंट अशी तयार होते. आता आपण म्हणतो की हे नक्की मनी ब्लूप्रिंट म्हणजे काय? आपल्या आयुष्यामध्ये ह्याचा काय संबंध आहे आणि पैशांशी ह्याचा काय संबंध आहे? तर तुम्हाला सांगते ह्या मनी ब्लूप्रिंटचा आपल्या आयुष्यामध्ये पैशांशी काय संबंध आहे? तर ही मनी ब्लूप्रिंट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे जे काही पैसे असतात, जे काही पैसे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, जात असतात, तर ह्या मनी ब्लूप्रिंट प्रमाणेच ह्या आयुष्यामध्ये आपले पैसे येत आणि जात असतात. तर ही नक्की मनी ब्लूप्रिंट बनते कशी आणि ही कोण बनवतं? तर ही मनी ब्लूप्रिंट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लहानपणापासूनच बनलेली असते आणि ही नक्की कोण बनवतं? जसं आपला जन्म होतो तशीच ही आपली मनी ब्लूप्रिंट बनायला सुरुवात होते. आता ही मनी ब्लूप्रिंट बनते कशी? तर आपल्या आयुष्यामध्ये पैशांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्या असतील, म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या आपल्या आई-वडिलांकडून आपण काही गोष्टी ऐकल्या असतील, आपल्या मित्र-मैत्रिणींकडून काही गोष्टी ऐकल्या असतील, आपल्या शिक्षकांकडून काही गोष्टी ऐकल्या असतील, आपले काका, मामा या सगळ्यांकडून, शिक्षकांकडून ज्या काही गोष्टी आपण लहानपणापासून आतापर्यंत ऐकत आलोय. उदाहरणार्थ आपल्या आयुष्यावर पैशांसंबंधित जे काही संस्कार आपल्यामध्ये घडत असतात, तर ह्यानुसार ही आपली मनी ब्लूप्रिंट घडत असते. आणि आपला एक बिलीव्हज, एक धारणा तयार होतात, की ह्या पैशांच्या बाबतीत ह्या धारणा तयार होतात आणि या धारणांनुसारच हे पैसे आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. मग आपण म्हणतो ना, की मी खूप मेहनत करते, मी खूप काम करते, पण मला हवा तेवढा पैसा कधीच मिळत नाही. मग हे असं होतं का? तर आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ह्या आपल्या मनी ब्लूप्रिंटमुळे. जर का ही मनी ब्लूप्रिंट आपली दूषित असेल, तर आपल्याकडे पैसा हा कधीच अट्रॅक्ट होत नाही. पण मग ही मनी ब्लूप्रिंट आपली जी असते ती दूषित कशी होते? तर हे आपल्यालाच माहिती नसतं की ही दूषित का होते? कारण आपल्या आयुष्यात जे काही संस्कार घडलेले आहेत त्यानुसार ही मनी ब्लूप्रिंट बनत असते. तर ही चांगली सुद्धा असते किंवा दूषित सुद्धा असते. पण जर का ही दूषित असेल, तर आपण काय करायला हवं? आणि ही दूषित असते म्हणजे आपल्याला कसं कळणार की आता ही दूषित आहे, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये पैसे हे अट्रॅक्ट होत नाहीये. तर त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते, की जर का ती दूषित असेल, तर साधारणतः कशा प्रकाराने ती दूषित होते? तर हे काही दूषित विचार आहेत, जे आपल्या मनामध्ये मुळातच धारणा म्हणून बनलेले असतात. म्हणजे हे काहीच आहेत, अजून बरेच असतील. तर ह्याच्यामधले आपण बघूया, की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं, की पैसे हे वाईट लोकांकडे जास्ती असतात. म्हणजे आपण आपण असे विचार करतो, की पैसा आपल्याकडे ऑटोमॅटिक येण्यासाठी एक बाण टाकला जातो. जर का आपल्या मनामध्ये असा विचार असेल, की पैसे हे वाईट लोकांकडे जास्ती असतात. मग आपण म्हणतो, "नाही बाबा, मी तर वाईट नाहीये. मग पैसे आपल्याकडे येणारच नाहीत ना, का तर मी वाईट नाहीये." कारण आपल्या मनात धारणा कोणती आहे, तर पैसे वाईट लोकांकडे जातात. त्याच्यानंतर लबाड लोकं श्रीमंत असतात. तर आपण बघतो, की कोणी समजा गाडी घेतली असेल किंवा काही मोठं घर घेतलं असेल, तर आपण बोलता बोलता लगेच बोलतो, "हां, त्याचा काय 2 नंबरचा पैसा असेल, त्याच्याकडे काय वरची कमाई असेल." म्हणजे आपसुकच आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी तयार झालेल्या असतात. आपल्याला असं काही बोलायचं नसतं, पण कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्या पद्धतीनेच आपण बोलत असतो. तर हा दूषित विचार जो आपल्या मनात असतो त्याच्यामुळे आपणच बाण घालतो, की आपल्याकडे पैसे अट्रॅक्ट होऊ नये. नंतर पैसे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं, की अरे मी भरपूर पैसे कमवले, पण ते गेले तर त्याची सुद्धा मनात भीती असते. एकीकडे आपल्याला पैसा हवा असतो, पण तो गेला तर त्याची भीती म्हणून जे आहे ते ओके आहेत. हे कुठेतरी आपल्या अंतर्मनामध्ये एक बसलेलं असतं. त्याच्यामुळे तिथे आपण तिथे बाण घालतोय. नंतर काय म्हणतात, की मला कळणारच नाही, की कधी की लोकं मला पसंत करतात का पैशांना पसंत करतात. म्हणजे तिथे सुद्धा ह्यांना भीती वाटत असते, की पैसे माझ्याकडे आले तर मला कळणार नाहीये. तर काही लोकांना वाटतं, की अरे पैसे माझ्याकडे जास्ती आले तर मला टॅक्स भरावा लागेल. मला तिथे सीए ठेवावं लागेल. म्हणजे आली ना डोक्याला कटकट. मग कुठेतरी आपणच आपल्या पैशांना इथे स्टॉप करत असतो, की जर का माझ्याकडे पैसे आले, तर ह्या गोष्टी सगळ्या मला कराव्या लागतील. नंतर प्रत्येक जण माझ्याकडे मदत मागेल, असं आपल्याला सतत भीती वाटते. तर काहींना वाटतं, की पैसे मी जर का जास्ती कमवले, जर का त्याच्याच मागे मी धावत राहिलो, तर माझी हेल्थ खराब होईल. मग कुठेतरी मलाच परत प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा हा येण्यासाठी बाण घातला जातो. आता बऱ्याच लोकांना असं वाटलं, की जर का माझ्याकडे भरपूर पैसे आले, तर माझ्या मुलाचं कोणीतरी अपहरण करेल किंवा मला लुटलं जाऊ शकेल. तो सुद्धा एक दूषित विचार आपल्याकडे असतो. नंतर काही लोकांना वाटतं, की मला पैशांच्या गुंतवणुकीबद्दल विचार करावा लागेल. काहींना वाटतं, की मला टॅक्स भरावा लागेल, सीए ठेवावा लागेल.
आणि हे किती सगळं मला करावं लागेल आणि हे किती डोक्याला ताप आहे. म्हणजे आपणच आता ठरवायचं की आपल्या मनात कोणते कोणते दूषित विचार आहेत. हे फक्त थोडेसेच मी दिलेले आहेत, पण असे अनेक विचार आपल्या भावना, आपल्या धारणा बनून आपल्या अंतर्मनात आहेत. आणि आपल्याला वाटतं की हे अंतर्मन नक्की एवढं का काम करतं? तर तुम्ही कधी बघितलं असेल की जो आईसबर्ग असतो, जो दिसतो वरतून एवढूसा, पण आतून तो खूप मोठा असतो. तसंच आपण जे आहोत ना, तर आपलं जे जागृत मन आहे ते खूप लहान आहे, पण अजागृत मन जे आहे ते खूप मोठं आहे. त्याच्यामुळे आपल्या अंतर्मनात ज्या गोष्टी, ज्या धारणा, ज्या बिलीव्हज असतात आणि त्याच्यानुसारच आपलं बाह्य म्हणजे बाहेरचं जग हे निर्माण होत असतं. त्याच्यामुळे जर का आपल्याला फळं चांगली हवी असतील, तर आपल्याला आपली मुळं ही बदलायला हवीत. पण मग आता ही मुळं बदलायची म्हणजे नक्की हे विचार आपण कसे काय बदलणार? त्यासाठी मुळात आपल्याला एका वहीवर हे सगळे विचार म्हणजे आपल्यासाठी कुठले विचार असे आहेत, की त्या वहीवर ते लिहून काढायचे की कुठले-कुठले असे विचार आहेत, की मी ते पैशांच्या बाबतीत करते. तर ते सगळे विचार आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला कळेल, की आपल्या आयुष्यात पैसे येत का नाहीयेत किंवा जरी आले, तरी ते टिकत का नाहीयेत. तर आपण पुढे जाऊया. तर तुम्हाला इथपर्यंत काही पटतंय का? मी जे काही सांगते ते तुम्हाला रिलेट होतंय का? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुम्हाला ह्याबद्दल काही म्हणजे आधी माहिती होती का? किंवा ह्याच्याशी काही संबंध असतो आपल्या पैशांचा, ह्याबद्दल तुम्हाला काही कल्पना होती का? आणि तुम्हाला कसं वाटतं हे? तुम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल. तो आता आपल्याला हे जर का आपले विचार बदलायचे असतील आपल्याला, जर का दूषित विचार आहेत आणि हे आपल्याला कळलं, की आपले हे दूषित विचार आहेत, मग ह्यांना आपण कसं बदलायचंय? तर त्यासाठी आपल्याला स्वतःला स्वयंसूचना द्यायच्या आहेत आणि एखादी म्हणजे ती प्रतिज्ञा आहे, जी आपण रोज करायची आहे. कारण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ना, त्या आपल्या आयुष्यात एवढा पगडा असतो ह्या गोष्टींचा, की आपण कितीही प्रयत्न केला ना, म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. कितीही प्रयत्न करायला गेलो, तरी पण ती गोष्ट आपल्या हातून घडत नाही. कारण आपल्या ज्या भावना आपल्या आतमध्ये इतक्या म्हणतात ना, इतक्या मुरलेल्या आहेत ना, की त्या बाहेर काढणं खूप कठीण आहे. मग त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला आता स्वतःला सूचना द्यायची आणि ती सूचना आपल्याला आपल्या हृदयावर हात ठेवून द्यायची आहे. तो सगळे तयार आहात? आपल्या हृदयावर हात ठेवायचे आणि आपल्याला ही सूचना आपल्यासाठी करायची आहे. का तर आपले दूषित विचार हे आपल्याला काढून आपल्याला चांगले विचार त्याच्या संबंधित पैशांच्या संबंधित हे आपल्याला घ्यायचे आहेत. तो सगळ्यांनी हात ठेवा हृदयावर आपल्या आणि आपल्याला बोलायचंय, मी माझ्या भूतकाळामध्ये झालेल्या पैशांसंबंधित नकारात्मक भावनांना काढून टाकते व नवीन समृद्ध जीवन बनवते. आणि ही प्रतिज्ञा तुम्हाला रोज करायची आहे. सगळे करतायत ही प्रतिज्ञा. जर का आपल्याला आयुष्यात आपल्याला समृद्धी हवी आहे, पैशांच्या बाबतीत आपल्याला जर का आपल्या ज्या दूषित भावना काढून टाकायच्या असेल, तर नक्की ही प्रतिज्ञा आणि ही प्रतिज्ञा खूप वर्क करते. कारण टी हाव एकर आहे, जे द सिक्रेट ऑफ मिलेनियर माइंड ह्या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी सांगितलेलं, की त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी त्यांची दूषित ब्लूप्रिंट होती. तर आता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना माहिती नव्हतं, की ते एवढे हुशार स्वतःला समजत होते. पण त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी बऱ्याच गोष्टी ते बरेच बिझनेस त्यांनी केले, पण त्यांचं अकाउंट बॅलन्स त्यांचं काही साथ देत नव्हतं. त्यांना कळत नव्हतं, की हे असं का होतंय? त्यांना की आपले पैसे आपल्यापर्यंत का येत नाहीत? एवढा मी हुशार असून पण मी का मागे राहते? जेव्हा त्यांना कळलं, की ही ब्लूप्रिंट माझी दूषित आहे आणि ही दूषित का आहे? तर त्याच्याबद्दल पण त्यांनी त्यांची भूतकाळातली स्टोरी सांगितलेली, की त्यांचे वडील जेव्हा म्हणजे ते एक बिल्डर होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असं व्हायचं, की काही ठराविक काळांसाठी भरपूर पैसे यायचे आणि काही महिने आल्यानंतर ते पूर्ण पैसे पूर्ण संपून जायचे. जे काही असायचे ते पूर्ण संपून जायचं. असा काही त्यांचा पॅटर्न होता. आणि तोच सेम पॅटर्न ह्याच्याबरोबर सुद्धा म्हणजे त्या टी हाव एकर ह्यांच्याबरोबर सुद्धा घडत होता. आणि त्याच्याचमुळे कारण लहानपणी त्यांनी बघितलेलं, की पैसे येतात आणि ते सगळे परत जातात. तो ही जी धारणा, ही जी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुद्धा तोच पॅटर्न निर्माण झाला होता आणि ते सगळे पैसे त्यांचे निघून जायचे. पण जेव्हा त्यांना ह्या दूषित प्रिंटबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. तो आपला आजचा हा विषय नाहीये, पण त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर आपण पुढे जाऊया.
आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपण पैसा हा विचार केला तर पैसा हा पाण्यासारखा असतो. तर आपण पाणी कसं ठराविक 12 महिन्यातून काही ठराविक काळच आपल्याकडे पाणी येत असतं पावसाच्या रूपाने. तर ते साठवून ठेवण्यासाठी आपल्याला धरण बांधावं लागलं का तर बाकीच्या महिन्यांसाठी हे पाणी उपयोगी पडलं पाहिजे. त्याचप्रमाणे पैसा सुद्धा पाण्यासारखा असतो आणि हा पैसा सुद्धा आपल्याला बाकीच्या दिवसांसाठी उपयोगी पडला पाहिजे. त्यासाठी आपल्याला धरण बांधणं या पैशाला खूप गरज आहे. व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन, व्यवस्थित नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण आज कसं नियोजन करायचं, कसं व्यवस्थापन करायचं हे इथे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला हा जो 50-50चा रूल आहे, जो आयुष्यामध्ये जर का ज्यांनी अवलंबला, त्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी ही आलीच पाहिजे. जर का या 50-50 रूल प्रमाणे जर का त्याने काम केलं, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पैशांची कधीच कमतरता पडणार नाही. तर हा 50-50चा रूल म्हणजे नक्की काय आहे? तर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये कितीही त्यांचा पगार असेल, की जरी 10 असेल, 20 असेल, 50 असेल, 25 असेल, 1,00,000 असेल. जेवढे काही पैसे असतील तर त्याचे 50-50 भाग करायचे. तर आता आपल्याकडे बऱ्याच महिलांनी असा प्रश्न विचारला होता, की जर का आपले म्हणजे आपला नवरा काम करत असेल, पण मी नाही काम करत आहे, तर मग ही आर्थिक समृद्धी कसं मी माझ्यापर्यंत आणून घेऊ शकते? पण मग आपण तेव्हा आपला जर का नवरा काम करतोय, तर दोघांनीही बसून ह्या ह्या गोष्टींवर विचार करायला हवा. कारण जर का पैशांच्या बाबतीत मतं पटत नसतील, तर सगळ्यात जास्ती क्लेश हे पैशांमुळे होतात आणि जर का पैशांच्या बाबतीत आपण व्यवस्थित निर्णय नाही घेतले, तर आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींच्या प्रॉब्लेम क्रिएट होण्याची शक्यता असते. सो हा 50-50 रूल काय आहे तो आपण बघूया. आता तुम्हाला माहिती असेल, की पैसे खर्च होण्याची मुख्य कारणं काय आहेत? आपल्या आयुष्यामध्ये पैसे जे असतात की ते खर्च होण्याची काही मुख्य कारणं असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण जे असतं ते म्हणजे लग्न. तुम्हाला आतापर्यंत सेशन कसं वाटतंय? म्हणजे त्याच्यावर काही उपयोग होतोय का तुम्हाला मी जे काही गोष्टी सांगते? मला तुमच्या कमेंटमधून कळून द्या. नाहीतर असं होईल, की मीच सांगते. तुमचं मला काही प्रतिक्रिया कळत नाहीयेत. तुम्हाला सेशन तुमच्या उपयोगाचं वाटतंय का? हो वाटतंय. थँक यू. अनिता. थँक यू कविता. येस. खूपच चांगलं आहे. थँक छान वाटतंय. यू. ओके, आपण पुढे जाऊया. पैसे मुख्य खर्च होण्याची मुख्य कारणं. लग्न. आता लग्न हा सगळ्यात मोठा आपल्या ह्याच्यामध्ये मानलं जातं, की आता तर स्टेटस सिम्बॉल एवढे झालेत, की आपण आयुष्यात जेवढा खर्च करत नाही, तेवढा लग्नासाठी लोकं खर्च करतात. तर लग्न हे मुख्य कारण आहे. नंतर मुलांचे शिक्षण. आज जर का आपण मुलांना शिक्षण व्यवस्थित नाही दिलं, तर त्यांचं पुढचं आयुष्य जे हे आहे, ते व्यवस्थित स्टेबल होणार नाहीये. आतापर्यंत आपल्या आधीच्या काळामध्ये एवढा फरक पडत नव्हता. कारण आपण 15वी पर्यंत शिक्षण 1,00,000 पण नसतील आपल्याला खर्च झाले. पण आज ज्युनियरच्या मुलांना सुद्धा 1,00,000ची फी भरावी लागते. आणि त्या काळी एवढं महत्त्व नव्हतं इन्व्हेस्टमेंटचं. तर आपले म्हणायचे ना, आम्ही कुठे आधी एवढं इन्व्हेस्टमेंट केली. पण आताचे दिवस आणि मागचे दिवस त्याच्यामध्ये खूप तफावत झालेली आहे. आताचं जे इन्फ्लेशन रेट आहे, जो म्हणजे महागाईचा जो रेट आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग आपण जर का जुन्याच विचाराने जर का चालत राहिलो, तर आपल्या आयुष्यामध्ये आपण आर्थिक समृद्धी कधीच आणू शकणार नाहीये. येणाऱ्या खर्चासाठी आपल्याला तयार होणं खूप गरजेचं आहे. तो मुलांचे शिक्षण हे मुख्य कारण आहे. त्याच्यानंतर पार्टी. आजकाल लोकांना मोठे-मोठे हे मिळतात, काय म्हणतात त्यांना सॅलरीचे पॅकेज मिळतात मोठे-मोठे आणि कमी वयामध्ये एवढी मोठी सॅलरी मिळते. त्याच्यामुळे पार्टी करणे, फिरायला जाणे या गोष्टी तर म्हणजे आल्याच. त्याच्यामुळे हे पैसे आता मिळतायत. म्हणून आपण वाटेल तसे खर्च करायचे का? तर त्याला आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचा पुढचा भाग आहे, तो म्हणजे आजारपण. आता आजारपणाचा तुम्ही विचार कराल ना, तर आजारपण हे असं आहे ना, की आयुष्यामध्ये एकदा जरी आलं एखाद्याच्या घरामध्ये, तर आपण सेव्हिंग केलेले सगळे पैसे इथून धुवून जाऊ शकतात. तो आपल्याला आजारपणासाठी जो खर्च होतो त्याच्यावर पण नियोजन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर वाहन खरेदी, कपडे हे सगळी जी आहेत ती पैसे खर्च होण्याची मुख्य कारणं आहेत. तर ही जी कारणं आहेत, ह्या कारणांवर आपल्याला जर का रोख घालायची असेल, तर त्यासाठी आपल्याला आधीपासूनच तयारीत राहणे खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला नक्की काय करायचंय, की आपण जो म्हणजे आता 50-50चा रूल आहे, तर त्यानुसार आपण आता नक्की काय केलं पाहिजे ते आपण पुढे बघूया.
तर आपलं जे इन्कम आहे किती असो, मग ते कमी असो किंवा जास्ती असो, बरेच जण म्हणतात की आमच्याकडे जेवढे पैसे येतात ना, तर ते म्हणजे त्याचा खर्च तेवढा असतो की आमच्याकडे जे पैसे येतात त्याच्यापेक्षा आमचा खर्च जास्ती आहे. तुमचे कितीही इन्कम असो, पण कंपल्सरी जर का तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये स्टेबल व्हायचं असेल, तर तुम्हाला कंपल्सरी ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. जर का तुम्ही आज नाही ना केलं, तर तुम्हाला उद्या पुन्हा त्याच्यावरच टेन्शन घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. मग तेव्हा लोन घ्या आणि लोन घेतल्यानंतर त्याचा इंटरेस्ट भरा आणि आयुष्यभर आपल्याला खस्ता खावे लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला भलेही थोडंसं इन्कम असेल, मग त्या त्या हिशोबाने आपल्याला बाजूला ठेवायचं. तो जे काही आपलं इन्कम असेल, तर त्याचा 50-50 आपल्याला भाग करायचे आहेत आणि 50% मध्ये फक्त खर्च करायचा आहे. जे काही आपलं किराणा असेल, जे काही आपलं घराचा खर्च असेल, जो काही ईएमआय असेल, जे काही सगळं असेल ते 50% भागामध्येच विभागायचं आहे आणि 50% भागामध्ये आपल्याला कंपल्सरी जमा करायची आहे. पण हे 50% मध्ये पण तुम्हाला आणखीन वेगवेगळे भाग आहेत, की ते 50% नक्की कुठे-कुठे जमा करायचे. सगळीकडेच नाही, ते 5 भाग आहेत त्याचे. तर त्याच्यामध्ये 10% जे आहेत ना, ते रिटायरमेंट लाईफसाठी. रिटायरमेंट लाईफ ही आपल्या आयुष्यातली खूप मोठी अशी महत्वाची अशी स्टेप असते. आज 30 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत माणूस काम करतो. का तर आपल्या नंतरचं आयुष्य हे कोणावरही डिपेंड न राहता आपल्याला आरामात आपल्या आर्थिक समृद्धीने राहायला मिळेल अशीच सगळ्यांची इच्छा असते. मग तसं जर का आपल्याला राहायचं असेल, तर आपल्याला 10% आपल्या रिटायरमेंट लाईफसाठी लाँग इन्व्हेस्टमेंटसाठी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10% आपल्याला मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न यासाठी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10% आपल्याला आजारपणासाठी अचानक कुठलं आजारपण उद्भवलं, तर आपल्याला इथे-तिथे कुठेही पैसे न उचलता आपले 10% जे आपण बाजूला ठेवले त्यातूनच ते पैसे काढायचे. जर का आपला मेडिक्लेम असेल, तर त्याचा प्रीमियम भरण्यासाठी हे 10% पैशांचा आपल्याला नक्की उपयोग होणार आहे. सो 10% आणखीन पुढचे जे आहेत ते लिक्विड मनी म्हणजे अचानक एखादा काही खर्च आला, कुठेतरी बाहेर जायची वेळ आली किंवा काहीतरी अचानक आलं समोर, तर त्यावेळी आपल्याला बाकीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हात न घालता हे 10% ते लिक्विड मनीसाठी आपण ठेवलेत, तर तिथे आपण ते पैसे वापरणार आहोत. त्याच्यानंतर 10% हे आपल्या आनंदासाठी किंवा दान करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्येच आपण घेऊ शकतो. आता आनंद आपण म्हणतो आता आपण नुसतं सेव्हिंग करत बसलो, नुसतं इन्व्हेस्टमेंट. मला पुढच्या आयुष्यासाठी मला सगळं खर्च करायचंय, मग आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पण जर का आपला आयुष्यातला आनंद जर का आपण सोडून दिला, म्हणाले की नाही आता मी कुठे जाणार नाही, कुठे फिरणार नाही, मी काही खाणार नाही आवडीचं. पण तसं न करता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद सुद्धा मिळाला पाहिजे. तो आपल्या आनंदासाठी आणि काही गोष्ट दान करण्यासाठी. म्हणतात ना, की काही पेरल्याशिवाय काही मिळत नाही. पण निसर्गाचा नियम आहे, की जर का तुम्ही मूठभर पेरलत, तर तुम्हाला गाडाभर मिळणार आहे. सो आपल्याला हे मूठभर पेरणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण हे आपल्या कर्मानुसार आपल्याला ते आणखीन जास्ती प्रमाणात आपल्याला ते नक्कीच मिळणार आहे. सो आपल्याला हे 10% दान करण्यासाठी सुद्धा ठेवले पाहिजे. तर आपण पुढे जाऊया. आता बऱ्याच जणांना असं वाटतं, की माझ्याकडे तर म्हणजे एवढं सगळं करण्यासाठी पैसेच नाहीयेत. तर मी दान काय करू? इन्व्हेस्टमेंट काय करू? आणि मी कसे बाजूला ठेवू? तर आमच्या एका ह्याच्यामध्ये आम्हाला एक म्हणजे माझ्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडलेली आहे, की त्या सेशनमध्ये एक मुलगी होती. तिने सांगितलं, की माझ्याकडे तर काहीच पैसे नाहीत. जे काही पैसे येतात ते सगळेच संपून जातात. मग मी कशा पद्धतीने म्हणजे हे असं सगळं इन्व्हेस्टमेंट करू? तर तिला त्याने सांगितलं, की "तू आता किती पैसे बाजूला काढू शकतेस?" तर ती म्हणाली, "मी फक्त ₹100 काढू शकते." ठीक आहे म्हणाले, ₹100 सुरुवात कर. आणि तिने ₹100 पासून सुरुवात केली. म्हणजे जर का आपण सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला हळू-हळू पैसे यायला सुरुवात होते. तर तिने जी ₹100 पासून सुरुवात केली, पुढच्या महिन्यात तिचे ₹200 झाले. त्याच्यानंतर तिचे 500 झाले. त्याच्यानंतर तिचे 1000 झाले. मग आता हे पैसे कुठून आले? तर हे तिचे आले पैसे व्यवस्थापनामुळे. कारण निसर्ग किंवा आपला जो ब्रह्मांड आहे, तर तो म्हणतो, की तुम्ही जर का म्हणजे सुरुवातच नाही करत आहे, तर मी तुम्हाला देणार तरी कुठून? जर का तुमच्याकडे तुमच्या व्यवस्थापनाची सोयच नाहीये, तर मी तुम्हाला देऊ तरी कसं? त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, की म्हणजे व्यवस्थापन जर का आपण योग्य केलं, तर देव कसा आपल्याला देतो? तर त्याच्या संबंधित एक छोटीशी गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला लगेच रिलेट होईल, की नक्की व्यवस्थापन म्हणजे काय असतं? किंवा देव आपल्याला कशा पद्धतीने देत असतो? जर का आपल्या आयुष्यामध्ये आता तुम्ही बरेच बघितले असाल, की जी लोकं गरीब आहेत, पण त्यांना लॉटरी लागली, तर ते लॉटरी जरी लागली तरी ते श्रीमंत होत नाही. ते पुन्हा त्याच पदावर येतात.
कारण त्यांच्याकडे नियोजनच नसतं, हे पैसे आम्ही कुठे वापरणार किंवा कुठे इन्व्हेस्ट करणार. की लोक पैसे आले की ते वाटेल तसे उडवून पुन्हा त्याच पदावर येतात. तो त्याच्यामुळे जर का आपल्याला नियोजन नसेल, व्यवस्थापन नसेल, तर ते पैसे आपल्याकडे कधीच टिकत नाहीत. आणि त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे की एक वडील होते आणि त्यांचा एक छोटासा मुलगा होता. त्यांचा एक छोटासा मुलगा होता आणि त्याला आईस्क्रीम खायचं होतं, म्हणून ते त्याला एका व्हिडिओ पार्लरमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेले आणि त्याला तिथे त्यांनी एका छोट्या कपमध्ये आईस्क्रीम दिलं. तर तो मुलगा खुश झाला आणि खात खात चालला होता आणि तर खाता खाता त्याच्या हातातलं आईस्क्रीम खाली पडलं. तो हातातलं खाली पडलं, मग आता पुन्हा तो रडायला लागला की मला आईस्क्रीम पाहिजे. मग तिथे ते परत गेले मागे आणि तिथे एक असं मोठं पोस्टर लावलं होतं आणि तिथे असं छान छान वेगवेगळे असे 3 स्कूप म्हणजे एका कोणामध्ये 3 स्कूपचे असे आईस्क्रीम होते. तर तो रडायला लागला की मला हेच हवंय. तर त्याचे वडील तर खूप दयाळू होते. तर तुम्हाला काय वाटतं त्या वडिलांनी ते त्याला आईस्क्रीम दिलं असेल का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, येस सर नो. तुम्हाला काय वाटतं? येस गायत्री, मिनल, नो नो, उचिता येस. नाही, तर त्याचे वडील सुद्धा दयाळू होते. सगळ्यांचेच वडील असतात, त्यांनाही वाटतं ना आपल्या मुलाला आपण छान छान द्यावं. तर त्याच्या वडिलांनी त्याला ते आईस्क्रीम दिलं नाही. ते म्हणाले की अरे तुला हे छोटंसं कप मधलं आईस्क्रीम सांभाळता नाही आलं, तर तू हे मोठा 3 स्कूप मधलं आईस्क्रीम कसं बरं सांभाळशील. सो त्याला त्यांनी ते दिलं नाही. तसंच आपला जो म्हणतात ना युनिव्हर्स आहे ना, तो सुद्धा खूप दयाळू आहे. तो म्हणतो की तुला मी जे दिलेत थोडेफार काही पैसे, तेच तू नीट सांभाळू नाही शकत आहेस, तर मी तुला आणखीन पैसे दिले तर तू कसे ते सांभाळशील. त्याच्यामुळे आपल्याला आपल्याकडे जर का थोडे जरी पैसे असतील तर तरी त्याचं व्यवस्थापन करायला सुरुवात करायची. तो हळूहळू आपल्याकडे पैसे यायला नक्कीच चालू होईल. पटतंय तुम्हाला हे? पटत असेल तर वाय टाईप करा. येस मॅम, पटतंय. ओके, तर ह्यासाठी आपल्याला एक स्वयंसूचना घ्यायची, एक प्रतिज्ञा घ्यायची आहे. कारण काय माहिती का, ह्या प्रतिज्ञेचा एक वापर असा होतो, म्हणजे उपयोग उपयोग असा होतो की आपली जी मतं आहेत ती ब्रह्मांडापर्यंत आपण पोहोचवतो आणि ते ब्रह्मांड आपल्याला ते देण्यासाठी तयार आहे, पण त्याला माहितीच नाही की आपल्याला नक्की काय हवंय. सो आपल्याला ही एक स्वयंसूचना घ्यायची आहे आणि आपल्या हृदयावर हात ठेवून बोलायचंय, मी माझ्या समस्यांपेक्षा समाधानावर जास्ती केंद्रित करते. म्हणजे माझ्या ज्या समस्या आहेत त्याच्यापेक्षा मी त्या कशा सॉल्व्ह करू शकेन ह्याच्यावर माझं लक्ष जास्ती असतं. मी माझ्या पैशांची उत्तम व्यवस्थापक आहे. आणि ह्या प्रतिज्ञा तुम्हाला रोज करायच्यात, रोज न विसरता. जर का तुम्हाला आर्थिक समृद्धी हवी असेल तर तुम्हाला ह्या प्रतिज्ञा रोज करायच्यात. जर का आपण आपल्या जे काही आपल्या समस्या आहेत, जे काही पैशांसंबंधित ज्या समस्या आहेत, त्या जर का आपण योग्य पद्धतीने आपल्याला त्याच्यात समाधान मिळवायचं असेल तर ह्या पद्धतीने जर का आपण इन्व्हेस्टमेंट केली 50-50 रूल प्रमाणे, तर नक्कीच त्या समस्येवर आपल्याला समाधान मिळणार आहे. तर आपण पुढे जाऊया. आता मगाशी मी जी तुम्हाला सांगितलं होतं की रिटायरमेंट लाईफ आणि शिक्षण आणि लग्न, आता हे एक इन्व्हेस्टमेंटचं एक मी गणित इथे करून आणलं होतं की जर का आपण महिन्याला 5,000 रुपये 30 वर्षासाठी गुंतवले, 30 वर्षासाठी म्हणजे हे म्युच्युअल फंड मधले आहेत, 30 वर्षासाठी गुंतवलेत आणि 12% जरी आपल्याला रिटर्न मिळालं, आज रिटर्न आपल्याला 25-30% सुद्धा रिटर्न आहे, पण लॉंग टर्म मध्ये विचार करता आपण 12% पकडलेत, हे जास्ती सुद्धा असू शकतात. तर मिनिमम मी 12% पकडले. जर का आपण 30 वर्षासाठी आपण हे ठेवलेत मंथली 5,000, तर 1,54,00,000 पर्यंत ही अमाऊंट तयार होते. तर लक्षात घ्या, जर का आपण म्हणू की अरे आता आमची वेळ तर निघून गेली, आता आमचं वय तर जास्ती आहे, पण म्हणतात ना देर आहे लेकिन दुरुस्त आहे. जो आमचे सर नेहमी म्हणतात की नाही, आज माझ्या उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे. तो आज आपल्याला हे कळलं ना, आजपासून इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी तरी मिळेल, तो आजपासून हे इन्व्हेस्ट करायला ठरवा. आणि जी लोक नोकरी नाही करत, ज्यांची कोणी नोकरी करतात, जी लोक आहेत त्यांची नवरा करतो, त्यांचा मुलगा करतो, त्यांना तर आपण हे नक्कीच सांगू शकतो, ते समृद्ध झाले तर आपणही समृद्ध हे होणारच आहोत. सो आपण त्यांना ही गोष्ट सांगू शकतो. जर का मंथली 5,000 टाकले तर 1,54,00,000 रुपये होतात आणि तेच जर का 10,000 रुपये तुम्ही 15 वर्षासाठी टाकले, म्हणजे आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी, तर 48 लाख रुपये इथे तयार होतात.
तो जर का हे आपण आधीपासून केलं तर आपल्या मुलांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी तुम्हाला टेन्शन राहणार आहे का? आता आपण आधी करत नाही, कारण आपल्याला कुठलंही टेन्शन नको असतं, कुठे ते पैसे बाजूला ठेवणार, कुठे जाऊन करणार, कसं करणार. पण तुम्ही ते न केलेलं टेन्शन आहे ना, ते नंतर डबल टिबल भावाने आपल्याला परतफेड करायची. कारण त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा मुलांचं लग्न येईल, त्यांचं शिक्षण येईल ना, तेव्हा आपल्याला लोन काढावं लागणार आहे. आणि लोन काढल्यानंतर तुम्ही त्याच्यात आणखीन रुतत जाऊन आयुष्य आपलं हे लोन रिपे करण्यातच घालवणार आहे. त्याच्यामुळे जर का थोडंसं आधी जागरूक झालो, आपल्या समस्या, येणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केलं, तर नक्कीच आपलं समाधानही होणार आहे आणि आपण आर्थिक समृद्धी ही तिथे अनुभवणार आहे. तर तुम्हाला हे उदाहरण कसं वाटतंय? आणि जसं मी मगाशी सांगितलं, त्या मुलीने 100 रुपयापासून सुरुवात केली. तुम्ही देखील अशीच सुरुवात नक्की करू शकता. आणि ती कशी करायची मला तुम्ही फोन करा, मी नक्की तुम्हाला सांगेन. आपण पुढे जाऊया. आता आपण इन्व्हेस्टमेंट कोणत्या प्रकाराने करू शकतो? बरेच असे प्रकार आहेत. त्याच्यापैकी जे ठराविक जे इम्पॉर्टंट आहे ते मी इथे घेतलेत, की ज्यामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य येण्यास मदत होणार आहे. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा तो भाग आहे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स आणि इन्शुरन्स. तर हा टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की काय असतो? जर का तुम्ही नॉर्मल इन्शुरन्स घेतला तर त्याचा प्रीमियम खूप हाय असतो आणि त्याचा सम इन्शुअर म्हणजे त्याचं इन्शुअर सुद्धा कमी असतं आणि आपल्याला तो तेवढे पैसे भरण्यासाठी आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो. तर त्यासाठी आपल्याला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, जो 1,50,00,000 जरी काढला तरी महिन्याला तुम्हाला 700 ते 800 रुपये प्रीमियम येतो. जसं वय वाढेल तसा तो प्रीमियम जास्ती असतो. पण टर्म इन्शुरन्सचा एक फायदा असतो, की तुम्हाला जर का 1,00,00,000चा इन्शुरन्स तुम्ही घेतला तर हार्डली 1000 ते 1200 रुपये दर महिन्याला त्याचा प्रीमियम येतो. पण जर का कमवता माणूस त्याला काही झालं तर जो मागची माणसं राहतात त्यांच्या शिक्षणाचं किंवा त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो काही मोठा प्रॉब्लेम तयार होतो, तो हा टर्म इन्शुरन्समुळे पूर्णपणे निघून जातो. माणूस गेल्याचं दुःख असतं, पण आर्थिक दुःख जे असतं ना, ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. कारण जर का अचानक एखाद्याला काही झालं, तर मागची जी माणसं आहेत, त्यांच्या मुलाचं बायको काही करत नसेल, नोकरी नसेल करत, तर त्या लोकांनी काय करावं? कसं सर्व्हाइव्ह करायचं? म्हणजे हा जो मोठा गहन प्रश्न असतो, त्यासाठी टर्म इन्शुरन्स हा खूप खूप आसरा देणारा असा एक भाग आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड SIP किंवा SWP किंवा स्टॉक्स म्हणजे शेअर मार्केटमध्ये. म्युच्युअल फंड खूप आधी आपल्याकडे खूप कमी, म्हणजे आताही खूप नगण्य लोक हे करतात, की एवढ्या मोठ्या आपल्या पॉप्युलेशन मधून हार्डली 3 ते 4% लोक SIP मध्ये येतात. पण लोक आता खूप जागरूक झाली आहेत. आजकाल तुम्ही बघितलं येणारी नवीन पिढी ही SIP आणि SWP ह्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करते. जस्ट एक टर्म इन्शुरन्स घेऊन पूर्ण पैसे हे SIP आणि SWP मध्ये इन्व्हेस्ट करते. आता हे SIP म्हणजे काय असतं? तर दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट आपल्या अकाउंट मधून जमा होत असते आणि ह्याचा रेट इंटरेस्ट म्हणजे जो रिटर्न मिळतो ना, तो खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न मिळतो आणि सेबीच्या अंडर म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळं रेग्युलेशन असतं. सो खूप चांगल्या पद्धतीने हे इन्व्हेस्टमेंट इथे केलं जातं. त्याच्यानंतर FD पोस्ट आहे, म्हणजे बँकेमध्ये आपण FD करू शकतो. ज्यांना काही शॉर्ट टर्म साठी हवे असतील, म्हणजे 1 वर्षासाठी काही इन्व्हेस्ट करायचं असेल तर आपण FD मध्ये करू शकतो. तिथे आपल्याला 7% किंवा 6% प्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतो. किंवा काही लोक पोस्टामध्ये करतात. अगदीच काही कुठलं माहिती नाही तर पोस्टामध्ये रिटर्न आहे, म्हणजे आपण पोस्टामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर काही लोक रिअल इस्टेट मध्ये करतात. त्याच्यानंतर सोनं, त्याच्यानंतर बॉन्ड, हे काही प्रकार आहेत की ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकतो. आपण पुढे जाऊया. तो आज इथे आपण फक्त महिलांसाठी काही इन्व्हेस्टमेंट आहेत, ज्या 3 इन्व्हेस्टमेंट फक्त महिलांसाठी आहेत. त्याच्यामध्ये एक आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट. हे जे असतं हे आपल्याला 7.5% आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट देतो आणि हे फक्त महिलांसाठीच आहे. 2 वर्षासाठी आपण इथे इन्व्हेस्ट करू शकतो आणि मिनिमम 1000 पासून स्टार्ट करू शकतो. तर ज्यांना कोणाला आणि हे गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, त्याच्यामुळे फुल विदाउट रिस्क तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि फक्त महिलांसाठीच आहे. त्याच्यानंतर एक आहे सुकन्या समृद्धी योजना, जी फक्त मुलींसाठी आहे. बऱ्याच लोकांना बाकीच्या गोष्टींचं माहिती नसतं, पण पोस्टात आहे म्हटल्यानंतर ते टेन्शन फ्री असतात, की ठीक आहे की आपण करूया नक्की. तर
प्रत्येक आई वडिलांनी जर का आपली मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी योजना ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण हेच पैसे म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्ती रिटर्न मिळू शकतात. पण ज्यांना कोणाला असं वाटत असेल की ज्यांना माहिती नसेल म्युच्युअल फंडची, तर निदान त्यांनी ह्या सुकन्या समृद्धी योजनामध्ये तरी नक्की इन्व्हेस्ट करा. आणि हे टॅक्स फ्री पैसे आहेत, जे रिटर्न मिळणार आहेत मॅच्युरिटी हे टॅक्स फ्री आहेत आणि ह्याच्यावर तुम्हाला 8.2% रेट ऑफ इंटरेस्ट मिळते. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड. हा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड जो आहे तो म्युच्युअल फंड मध्ये आपण काढला जाऊ शकतो आणि अतिशय सोयीस्कर म्हणजे विदाऊट एनी रिस्क, म्हणजे खूप चांगल्या प्रकारातला हा जो आहे याच्यामध्ये 50% गव्हर्नमेंट स्टॉक्स असतात आणि 50% इक्विटी असतात. तो महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे इंटरेस्ट आपण हा इथे देऊ शकतो आणि हा तुम्ही दर महिन्याला 500 रुपयापासून सुद्धा स्टार्ट करू शकता. आणि ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त महिलांसाठी आहेत. तर तुम्ही नक्की याचा लाभ घ्या आणि ज्याला कोणाला ह्याच्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर नक्की मला फोन करू शकता. तर आपण पुढे जाऊया. तुम्हाला अजून काही ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता. त्याचं मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतर आपण म्हणतो की मला पैसे तर इन्व्हेस्ट करायचे आहेत पण माझ्याकडे पैसे निघत नाहीयेत, तर मी नक्की काय करू? तर आपल्याला जर का पैसे आपल्याकडे निघत नसतील तर आपल्याला ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. त्या 2 गोष्टी म्हणजे कोणत्या आहेत की स्टॉप वेस्टिंग मनी. आपण एका कागदावर लिहून घ्यायचं की ज्या गोष्टी मला नाही करायच्या होत्या तरी मी त्या केल्या. आपल्याकडे स्टेटस सिम्बॉल खूप झालेत की ह्याने हे घेतलं ना तर मग मला पण घ्यायला पाहिजे, त्याने गाडी घेतली तर मग माझ्याकडे पण असायला पाहिजे, त्याने सोफा घेतलाय तर मग माझ्याकडे हा जुना झालाय मला पण घ्यायला हवा. तर मग थोडंसं विचार करायचं की ह्याची गरज आहे का आपल्याला. थोडीशी दूरदृष्टी ठेवून आपल्याला जेव्हा कुठली गोष्ट विकत घ्यायची असेल तर थोडंसं आपलं घर बघावं, आपलं कपाट बघावं. जर का कपडे घ्यायचे असतील तर कपाट बघावं की आपल्या कपाटात किती जागा आहे, किती वस्तू आहेत किंवा किती गोष्टी आहेत. खरंच गरज आहे का आपल्याला या सगळ्या गोष्टींची? खरंच नवीन कपड्यांची गरज आहे का? सो आपण थोडासा विचार करून थोडं थांबायचं आणि मग ह्या गोष्टी घ्यायच्या. तर त्याच्यानंतर दुसरं म्हणजे क्रेडिट कार्ड. आजकाल क्रेडिट कार्डची एवढी कारण बँका तर तयारच आहे तुम्हाला सगळ्यांना पैसे देण्यासाठी, कारण त्यांना व्याजच एवढं मिळतं आणि आपण तर एवढं की समोरून आपल्याला 2-2 लाख 1-1 लाख रुपये म्हणजे वापरायला मिळतात. तर सगळेजण तयार असतात की मी क्रेडिट कार्डवर घेते सगळ्या वस्तू. पण तुमच्या लक्षात येत नाहीत की हे लोक आपल्याला ट्रॅप करत असतात. तर का ठराविक वेळेपर्यंत आपण पैसे नाही भरले तर त्याच्यावर एवढा रेट ऑफ इंटरेस्ट ते लावतात ना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि एकदा का आपण त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलो की ते जे घेतलेली वस्तू आहे ना त्याचा काहीच उपयोग नसतो, पण इथे आपण मात्र अडकत जातो. तो क्रेडिट कार्डवर कुठलीही वस्तू घेताना लक्षात ठेवून अगदीच गरजेची आहे, अगदीच काही प्रॉब्लेम झालाय तरच तो क्रेडिट कार्ड वापरायचा, अन्यथा त्या क्रेडिट कार्डला हातच लावायचा नाहीये. जर का डेबिट कार्ड असेल तर ठीक आहे, चला आपल्याच अकाउंट मधले पैसे आपण वापरतोय, पण क्रेडिट कार्ड चुकूनही तुम्ही वापरू नका. माझी तर अगदी कळकळीची विनंती आहे. माझ्याकडे 3 क्रेडिट कार्ड आहे पण मी एकही वापरत नाहीये. मी ते घेतलं म्हणजे ते आलंय माझ्याकडे जबरदस्तीने, पण मी चुकूनही ते अजून क्रेडिट कार्ड आणि वापरणार सुद्धा नाहीये. आणि मी माझ्या इन्व्हेस्टमेंटवर जास्ती बिलीव्ह करते. जे काय लागेल त्या इन्व्हेस्टमेंट मधून मी खर्च करते. सो मला इंटरेस्ट द्यावा लागत नाहीये आणि मला मिळणाऱ्या इंटरेस्ट मधून मी भरपूर गोष्टी घेऊ शकते. तर आपण सुद्धा ह्याच विचाराने त्या सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्हाला हे पटतंय का? हे मी बोलते ते बरोबर आहे किंवा काही रिलेट होतंय? हो हो पटतंय मॅडम. छान, सगळ्यांचे थंब येतात भरपूर. हो मॅम. गायत्री, प्राची, दीपिका, अनिता, सविता, थँक्यू. सगळेजण रिलेट होतात ह्या गोष्टीला म्हणजे. आणि आयुष्यामध्ये आपल्या खरोखर आहे जसं सविता मॅडमने सांगितलं होतं की कुठल्याही, आणि खरीच गोष्ट आहे की पैशांचा कधी सोंग आणता येत नाही. जेव्हा आपल्याला पैशांची खरंच गरज लागते ना तेव्हा खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि इंटरेस्टने जेव्हा पैसे उचलतो तेव्हा ते पैसे एवढे मोठ्या पद्धतीने आपल्याला रिटर्न करावे लागतात ना की आयुष्यातला सगळा आनंद आपला निघून जातो. सो आपल्याला हा आनंद मिळवायचा असेल ना तर थोडंसं आधीपासून तयारीमध्ये राहा, थोडंसं प्रिपरेशन करा आणि मग नंतर पुढचं पाऊल उचला. सो आपण पुढे जाऊया. किती वेळ होते मला कळालं नाही किती वाजता तू बोलत बोलत. पुढे जाऊया आता. मॅम एक विचारू का? हा बोला.
आता मुलांच्या लहान मुलं असल्यामुळं मला बाहेर पडता नाही आलेलं ना, बरोबर. आर्थिकदृष्ट्या सबल नाही होता आलेलं. तर हं. मला आता जर पाऊल उचलायचं आहे तर कशा पद्धतीने मी पाय उचलून सबल होऊ शकते ते मला जरा म्हणजे सांग. नोकरी करण्यासाठी बाहेर कसं जायचं का घरात जे इन्कम आहे ते कसं हे करायचं असं म्हणताय का तुम्ही? घरातून मला बिझनेस करायचा आहे. हं. घरातून मी कसं करू शकते? आता कारण तुम्हाला जो आईला बिझनेस माझं करायचा आहे ना, तर तुम्ही आधी कशामध्ये काम करू शकता हे तुम्हाला आधी ठरवावं लागेल, की मी नक्की कुठलं काम केलं तर मला पैसा येणार आहे. आता आपल्याकडे भरपूर असे आहेत गोष्टी, की कितीतरी असे शिकलेले लोक आहेत, की त्यांना मुलाबाळांमुळे घरात राहावं लागतंय. पण त्यांच्याकडे कुठल्या गोष्टी आहेत, की त्याने ते काम करायला सुरुवात करू शकता. ते आधी तुम्हाला शोधून काढावं लागेल, मला नक्की काय येतं, कुठली गोष्ट माझ्याकडे आहे, की ती गोष्ट करून मी काम करायला सुरुवात करू शकते. त्यासाठी मान्य आहे पहिले मॅडम. पण कसं आहे सगळ्याला भांडवल उपलब्ध पाहिजे. त्याच्यासाठी आधी जॉब पाहिजे. असं नाही, असं सगळं जरुरी नाहीये. आता तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीतून आता आज जर का आपण बघा तुम्हाला कुठली गोष्ट येते ते तुम्ही आधी ठरवा. आता बरेच लोकं कुकिंगचा व्यवसाय करतात. छोटे-छोटे कुकिंगचे गोष्टी करून त्या विकून त्या गोष्टी बनवतात. त्याच्यानंतर कुठेतरी पार्ट टाईम काम करतात. जर का शिवणकाम वगैरे येत असेल तर ब्लाउज वगैरे शिवणं आजकाल भरपूर आता माझ्याचकडे जी आहे एक लेडी तर ती ब्लाउज एवढे सुंदर शिवते. ती प्रत्येकाच्या घरात जाऊन घेऊन जाते ब्लाउज आणि घेऊन येते. तिचं पण सेम तोच प्रॉब्लेम आहे. पण तिच्याकडे जी कला आहे त्याचा ती वापर करते. आणि एकदा का तुमचं भांडवल तयार व्हायला सुरुवात झाली आणि जर का तुमच्याकडे काम करायला असेल, तर आता गव्हर्नमेंट सुद्धा 3,00,000चं भांडवल द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. पण त्यासाठी तुमचं पूर्ण काम त्यांना दाखवायला हवं, की मी नक्की काय करू शकते. तरच ते भांडवल तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तो आधी छोट्यापासून सुरुवात करा. ऑटोमॅटिक ते म्हणजे मोठं-मोठं व्हायला सुरुवात होईल. कशा पद्धतीनं उपलब्ध होते ते सांगा. माझं पण कुकिंग मध्येच आहे इंटरेस्ट. नाही मग तुम्ही आधी सुरुवातीला छोटं भांडवल तुमचं तयार करा. कारण हे सगळं गव्हर्नमेंटच्या अंडर होतं आणि गव्हर्नमेंटला तुम्हाला सगळं दाखवावं लागेल, की माझ्याकडे ह्या-ह्या वस्तू आहेत आणि मी ह्यातून हे मला मोठा बिझनेस करायचा आहे. मग तुम्ही कुठे रेंटने जागा घेणार आहात का? किंवा कुठे तुमचं सेटअप आहे का? ह्या सगळ्या गोष्टी तिथे दाखवाव्या लागतील. तरच हे तुम्हाला भांडवल उपलब्ध होईल. असं आहे. मग त्याच्यासाठी वेगळे आहेत ते तुम्हाला मी सांगीन. त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी नंतर आपले बचत गट असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे भांडवल उपलब्ध होऊ शकतं. एखाद्या छोट्या बचत गटला तुम्ही जॉइन होऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला दर म्हणजे वर्षाला काहीतरी 60,000चं भांडवल ती लोकं देतात. तसंही तुम्ही करू शकता. बचत गटामध्ये भरपूर महिलांसाठी गोष्टी अवेलेबल आहेत. तर तुम्ही एखादा छोटा बचत गट जॉइन करा आणि त्या थ्रू करू शकता. ठीक आहे. आपण ह्याच्यावर आणखीन पुन्हा विश्लेषण करू. आता आपण आपल्या पुढच्या भागाकडे जाऊया. आता हे नॉमिनेशन आणि पासवर्ड. आता आपल्या घरामध्ये बऱ्याच जणांचे इन्व्हेस्टमेंट असतात. समजा लेडीज म्हणजे बायको काम करत असेल किंवा नवरा काम करत असेल, मुलं असतील सगळे. त्यांचं कोणाचं काही इन्व्हेस्टमेंट असेल, तर आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना, आपल्या पार्टनरला माहिती असणं खूप गरजेचं आहे. किंवा आपल्या कोणत्या-कोणत्या पॉलिसी काढल्या आहेत, त्या पॉलिसींचे नॉमिनेशन काय आहे, कोण-कोण आहे नॉमिनेशन ते चेक करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, की समजा आपली आई नॉमिनी असेल, म्हणजे समजा एखाद्या मुलाने पॉलिसी काढली किंवा म्युच्युअल फंडमध्ये आहे आणि त्याची आई नॉमिनी आहे आणि आई एक्सपायर झाली, पण ते नॉमिनी अजूनही तसंच आहे. तर तिथे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे, की ते नॉमिनी चेंज केलंय का? कारण आपण आपली इन्व्हेस्टमेंट होते, चालू आहे, पण आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आजकाल नॉमिनेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. त्याच्यामुळे नॉमिनेशन वेळोवेळी व्यवस्थित आहे की नाही चेक करणं खूप गरजेचं आहे. कोणाची देणी-घेणी आहेत का हे बघायला पाहिजे. किंवा असं होतं, की बऱ्याच वेळेला कोणी घरातला जो मेन माणूस आहे त्याची काही देणी-घेणी असेल आणि तो जर का गेला, तर मागचे जे असतात त्या लोकांना खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होतात. सो हे आपल्याला घरातल्या लोकांना सगळ्यांना माहिती असायला हवं. त्यासाठी थोडं ओपन अप होऊन आपल्या घरातल्या लोकांशी ह्या गोष्टी बोलायला हव्यात. तर कोणते-कोणते इन्शुरन्स आहेत? मेडिक्लेम आहे का? त्याच्यानंतर आपली टर्म इन्शुरन्स आहे का? बऱ्याच वेळेला असं होतं, की आता आमच्याच एका म्हणजे नातेवाईकांचं मी ऐकलं होतं, की त्यांचे बरेच इन्व्हेस्टमेंट होते, पण त्यांच्या बायकोला काहीही माहिती नव्हतं, की त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांचे ना कोणते पासवर्ड माहिती होते, ना कुठे जागा घेतल्या ते माहिती होतं. काहीच माहिती नव्हतं आणि घरामध्ये लोकं येत होते, की आमच्याकडून हे पैसे घेतले, आमच्याकडून त्यांनी हे पैसे घेतले. तर अशी वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी आपण थोडंसं कारण ह्या गोष्टी बोलायला थोडं कसं तरी वाटतं, की मी कसं विचारू, मी कसं बोलू? पण थोडंसं दोघांनी पण ज्या काही आपल्या पॉलिसी असेल, ज्या काही असेल ते एका कागदावर लिहून व्यवस्थित प्रत्येकाकडे ठेवून दिल्या पाहिजेत, की बाबा हे असं-असं आहे. त्याच्याशी रिलेट कोणाचे काही नंबर्स असतील तर ते तिथे लिहिले पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर पुढे जाऊ. हो. आता काही महत्त्वाच्या नोंदी.
म्हणजे ह्या नोंदी आपल्या सगळ्यांकडे असायला पाहिजे. तो आपण एका पेपरवर सगळे पॉलिसी नंबर म्हणजे जे काही असेल बायकोचे असतील नवऱ्याचे असतील, कारण आताच्या घरात तुम्ही बघितलं ना तर नवरा बायको दोघेही काम करतात. काही ठिकाणी नवरा फक्त काम करतो, काही ठिकाणी फक्त बायको काम करते. तर ह्या सगळ्या गोष्टी दोघांच्याही सगळे पॉलिसी नंबर एका कागदावर लिहिलेले पाहिजेत. त्या कधी कधी मॅच्युअर होणार आहेत त्या गोष्टी तिथे लिहिलेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर कोणते कोणते म्युच्युअल फंड्स आहेत त्या म्युच्युअल फंडचे फॉलिओ नंबर असतात, तर ते फॉलिओ नंबर आणि त्या म्युच्युअल फंड बरोबर कोणाला आपण कॉन्टॅक्ट केला पाहिजे की माहिती नसतं की हे कुठे काय केलंय. कित्येक लोकांना हे म्युच्युअल फंड कसं असतं, काय असतं, मी कशा पद्धतीने मॅनेज करू हे काही माहिती नसतं. म्हणून त्याच्याशी रिलेट असलेले नंबर हे आपल्याला तिथे लिहून ठेवायला पाहिजे की जर का माझं काय झालं तर ह्या व्यक्तीला फोन कर. अशा गोष्टी ह्या सगळ्या लिहिलेल्या गेल्या पाहिजेत की आपल्या घराचे जे काही नॉमिनेशन असेल, आपल्या घरांचे जे काही पेपर असतील, आपले रिअल इस्टेटमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट असतील तर ते सगळे पेपर, ते सगळं नॉमिनेशन एका कागदावर लिहिणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते एका फाईल मध्ये लिहून व्यवस्थित ती फाईल आपल्या दोघांकडे पण असणं गरजेचं आहे. तो ही महत्वाची नोंद आपल्या सगळ्यांकडे असायला हवी. तर बोलत बोलत भरपूर वेळ झालेला आहे. किती वाजले? तुम्हाला सेशन कसं वाटतंय? काही तुम्हाला इन्साइट्स मिळतात का चांगल्या? हो, छान माहिती मिळते. थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे थंब येत आहेत, बरं वाटतंय. पण पुढे जाऊया. तर ही जी आर्थिक समृद्धी आता आपलं शेवटाकडे आलोय आपण तसं बघायला गेलो तर होप्स लेट्स सो यू एन्जॉय दिस सेशन. आता आपण ह्या शेवटाकडे आलेलो आहोत. तो तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर मला तुम्ही नक्की विचारा ह्याच्यामध्ये. आता ही आर्थिक समृद्धी आपल्याला करण्यासाठी ज्या आपण प्रतिज्ञा घेतलेल्या आहेत सो ह्या प्रतिज्ञा आपल्याला रोज करायच्या आहेत. आपण आतापर्यंत जे जे काही पाहिलं, जी आपली मनी ब्ल्यूप्रिंट आर्थिक समृद्धीची जी होती ती मनी ब्ल्यूप्रिंट ही कशी असते आणि ही बनते कशी. जर का आपल्याला फळं चांगली हवी असतील तर आपल्याला आपली मुळं बदलणं खूप गरजेचं आहे. तो ही मुळं बदलण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचंय, ती प्रतिज्ञा आपल्याला इथे दिलेली आहे, ती आपल्याला प्रतिज्ञा करायची आहे. आणि भलेही आज आपलं इन्कम नसेल होत पण हळूहळू स्टेप बाय स्टेप आपलं इन्कम हे व्हायला सुरुवात होणार आहे. फक्त तुम्ही मनात इच्छा करा आणि त्या इच्छेनुसार एक एक पाऊल टाकायला सुरुवात करा. आपण म्हणतो अरे मी एक पाऊल टाकून काय होणार आहे, पण तसं नाही. तुम्ही एक पाऊल टाका, तुमचं पुढचं पाऊल आपोआप तुम्हाला दिसेल कुठे टाकायचंय. तर तुम्ही सुरुवात करा, आपोआप तुम्ही पुढे पुढे जायला सुरुवात होणार आहे. भलेही जरी आपण काम करत नसू, आपण इन्कम करत नसू, पण सुरुवात केली तर आपोआप ती सुद्धा व्हायला सुरुवात होईल. आपला हा जो युनिवर्स आहे, हे जे ब्रह्मांड आहे हे आपल्याला नेहमी तथास्तु म्हणत असतं. तो निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका आणि आपल्या येणाऱ्या समस्यांवर आधीच समाधान शोधायला सुरुवात करा. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा, नक्की मी याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हर्षाली मॅडम, हा बोल. पुष्पलता मराठी यांचा एक प्रश्न आहे. आवाज बोला. येतोय? हा येतोय. हा मॅम, मला जरा महिला सन्मान योजनेबद्दल परत एकदा सांगाल का? महिला सन्मान योजना ही जी आहे ना ही गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ह्या इन्व्हेस्टमेंट मध्ये म्हणजे 2 वर्षासाठीच ही मॅच्युरिटी आहे आणि पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर तुम्ही बँकेतून ही घेऊ शकता, बँकेतून किंवा पोस्टातून ह्या तुम्ही घेऊ शकता. ही जी स्कीम आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये दर महिन्याला काही ठराविक रक्कम नाही, दर महिन्याला भरायची नाही. आहे? तुम्ही एक अमाऊंट टाकायची आहे. म्हणजे समजा एक 20,000 टाकले, 10,000 टाकले, 25, 1,00,000 जी काही अमाऊंट असेल, जसं आपण FD करतो ना तसंच आहे. पण ह्याच्यावर गॅरंटेड रिटर्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिलं जातं 7.5% आणि बाकीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये एवढं रिटर्न नाहीये गव्हर्नमेंटच्या. तर तुम्हाला इथे हे 7.5% दिलं जातं आणि ही गव्हर्नमेंटच्या अंडर फक्त महिलांसाठी राबवलेली योजना आहे आणि मॅडम आणि ही 2 वर्षासाठीच आहे. पीपीएफ म्हणून जे अकाउंट आहे त्याचं काय बेनिफिट आहे ते थोडं सांगाल का? पीपीएफ मध्ये कसं आहे माहिती का, पीपीएफ मध्ये तुम्ही जे आहे ना ते 15 वर्षासाठी तुम्हाला फिक्स मध्ये राहावं लागतं. मग ती जी काही अमाऊंट असेल त्याच्यावर तुम्हाला मे बी आता सध्या आहे 7.8% तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि 15 वर्षानंतर तुम्हाला ती अमाऊंट मिळते जी काय असेल ती. तर त्या पद्धतीने ते तुम्हाला रिटर्न मिळतं. दर महिन्याला तुम्ही समजा 500 पासून सुरुवात करू शकता. तर तुमची जी काय असेल 1,000 रुपये आणि त्याच्यामध्ये असं नाहीये की तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन बँकेत पैसे भरू शकता. म्हणजे पीपीएफ अकाउंट मध्ये तुमच्याकडे जेवढे पैसे येतील ना तेवढे तुम्ही भरू शकता. असं नाही की आता 500 भरले म्हणजे पुढच्या वेळी पण 500 भरले पाहिजे.
पुढचे तुमच्याकडे जास्ती आले तुम्ही 1000 भरा 2000 भरा, पण मिनिमम 500 तरी तिथे भरले गेले पाहिजेत दर वर्षाला. ही ती स्कीम आहे. आणि जेवढं तुम्ही ओके इन्व्हेस्ट थँक्यू कराल ना तेवढं तुमचाच बेनिफिट त्याच्यात आहे. चालेल थँक्यू मॅडम. अजून काही आहे तिचा प्रश्न? नीता देसाई मॅम, वयाची तुम्ही अट आहे हँड का रेज असं एक केला आहे. प्रश्न आहे. नाही, वयाची अट कशामध्ये म्हणताय तुम्ही? पीपीएफ मध्ये? हा. नाही, वयाची अट नाहीये. जर का लहान असेल तर तुम्ही अंडर एज मध्ये ती ओपन करू शकता आणि मोठी असेल तर नॉर्मल ह्याच्यामध्ये. लहान मुलांची पण open केली जाते. त्याच्यामध्ये गार्डियन म्हणून मोठ्या माणसाला राहावं लागतं. हॅलो, हा बोला. पल्लवी बोलते मॅडम. मला मगाशी जी तुम्ही सुरुवातीला प्रार्थना सांगितली ना ती जरा सांगाल का पुन्हा? आता हे मागे जाऊन मला पुन्हा चेक सुरुवातीला एक मिनिट ना तुम्हाला. हे बघा, ही हा का ह्याचा फोटो काढून घ्या म्हणजे तुमच्याकडे हे राहील. ज्यांना हवंय त्यांनी प्लीज स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि ह्या ज्या प्रतिज्ञा आहेत ना खूप काम करतात. आपल्याला माहिती नाही पडत, पण काय असं माहिती का आपल्या अंतर्मनामध्ये एवढ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला असं वाटतं की मी एवढं करण्याचा प्रयत्न करते तरी होत नाहीये का, तर आपलं अंतर्मन ह्या गोष्टीला आपल्याला करून देत नाही. मग त्या अंतर्मनाला आपल्याला चांगलं म्हणजे चांगल्या गोष्टी घडवायच्यात ना त्याच्यात, तर आपल्याला ह्या अशा प्रतिज्ञांना आपल्या स्वयंसूचना तिथे पेरावे लागतात. आणि त्या पेरण्यासाठी आपल्याला ह्या सतत बोलाव्या लागतात, तरच आपल्या नकारात्मक भावना जाऊन चांगल्या भावना तिथे येणार आहेत आणि ऑटोमॅटिक आपल्याकडून ऍक्शन घडायला सुरुवात होणार आहे. तो आपल्याला ह्या ज्या सूचना आहेत ना खूप महत्वाच्या आहेत. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. माझा एक क्वेश्चन होता, कॅन आय आस्क? बोला ना. मी एक पॉलिसी केली आहे आणि त्या पॉलिसीमध्ये मी इयरली एक 53,000 पे करते आणि मी हे कोणती LIC ची आहे का कुठल्या दुसऱ्या कंपनीची आहे? रिलायन्स निपॉन्सची आहे. ओके. आणि ते आतापर्यंत सहा वेळा तरी ते भरलेले आहेत मनी. आणखी आता त्याचे 4 हप्ते राहिलेले आहेत. मग मला थोडं माझ्या ऍडवायझर करून रिअलाइज झालंय की त्याचा मनी बॅक इतका नाहीये. तर मला असं सुचवलं गेलंय की ते मनी काढून आपण स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू असं. पण जर ते पॉलिसी ब्रेक केली तर त्याचे 50% मनी पण नुकसान होतं त्याचं ऍक्च्युली. पण त्याचे किती मिळतात? म्हणजे तुम्हाला ती पेन्शन प्लॅन होता का की बाबा 10 वर्षाने तुम्हाला काही ठराविक पेन्शन मिळणार होतं का, असं काय होतं का? ते 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर ती मॅच्युरिटीला येणार आणि त्यानंतर ते इयरली मनी मिळणार होते 7K अराउंड असं, किंवा मग इयरली 93,000 म्हणजे पेन्शन. म्हणजे पेन्शन टाईप होती. पण ते तुम्ही एकतर आयदर ते मॅच्युरिटी झाल्यानंतर काढा, म्हणजे तर का तुमचे 4 वर्ष अजून बाकी आहेत ना, तर आता तुम्ही काढलं तर नक्कीच ते नुकसान मध्ये जाणार आहे. पण काही काही पॉलिसीमध्ये नुकसान नाही होत. जे काय आहे ते तिथे स्टॉप होत म्हणजे करतात ते लोक, आणि आफ्टर मॅच्युरिटी जी काही अमाऊंट जमली आहे ना ते तुम्हाला रिटर्न देतात, जे काही बेनिफिट असेल ते. पण तुम्ही तिथे स्टॉप करू शकता. पण ते जरा विचारात आहे, म्हणजे प्रत्येकाचे ना रूल्स वेगवेगळे असतात. त्यामुळे त्या नक्की पॉलिसीचे काय रूल्स आहेत ना ते आता मी तुम्हाला एक्झॅक्ट नाही सांगू शकणार की तुमची तिकडून, त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. तो त्यांचा जो प्रकार आहे ना त्यांना विचारा की मी ही स्टॉप करून आता पुढचे पैसे नाही भरत, पण हे पैसे जे आहेत ते मला मॅच्युरिटीला परत द्या, असं सुद्धा बऱ्याच पॉलिसीमध्ये आहे. विचारलं मॅडम मी ते, त्याबद्दल त्यांनी होकार दिलाय. पण एक मलाच असणारी क्वेरी होती की मी आता तिथे 2.5 लाख इन्व्हेस्ट केलेले आहेत. 2.5 लाख मी आता ते तेवढी अमाऊंट तर मिळू नाही शकत आहे. पण स्टॉक मध्ये जर थोडे मनी अजून त्यामध्ये घातले म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू आता काहीतरी 1 लाख अराउंड मिळू शकतं. मग तेवढे घातले तर त्यातून मिळू शकतं का जास्त रिटर्न? मार्केट तुम्ही स्टॉक मध्ये टाकलं ना, स्टॉक असं आहे ना, पण योग्य स्टॉक मध्ये जर का तुम्ही टाकलं तर एका वर्षात पण आपले पैसे डबल होऊ शकतात. त्याच्यामुळे स्टॉक तसं निवडायला हवा आणि कोणत्या स्टॉक मध्ये तुम्ही टाकताय ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर माहिती असेल तरच तुम्ही ते करू शकता गोष्ट ऍक्च्युली. पण आता तुम्हाला हा लॉस तिथून त्या पॉलिसीतून करावंच लागेल. तुम्हाला डायरेक्ट ते पैसे सगळेचे सगळे नाही रिटर्न मिळणार. मग त्यापेक्षा तुम्ही आता पुढचं प्रीमियम भरू नका आणि तिची जी मॅच्युरिटी होती ना 10 वर्षांनी ती रिटर्न घ्या. ते जास्त प्रॉफिटेबल असेल तुम्हाला. येस मॅम, येस मॅम. थँक्यू सो मच.
हर्षाली मॅडम, अजून एक प्रश्न आलाय. बोला. मनी ब्लू प्रिंट बद्दल जास्त माहिती सांगाल का? ती कशी बदलायची? आता हे मनी ब्लू प्रिंट आहे ना, हे एक पुस्तक आहे टी हाव एकर यांचं द सिक्रेट ऑफ मिलेनियर माइंड. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला 17 फाईल दिल्यात की नक्की श्रीमंत लोक कसा विचार करतात आणि गरीब लोक कसा विचार करतात. आणि नक्की आपल्याला जर का समृद्ध व्हायचं असेल तर आपल्याला श्रीमंत लोकांपणे विचार करायला गरजेचं आहे. म्हणतात ना की श्रीमंतांकडेच पैसा जातो, पैसा हा पैशाला ओढत असतो. सो आपल्याला असे विचार करायला आता हवेत. म्हणजे ते विचार आता आपण कसे करणार, तर हे असे स्वयंसूचित जे आपल्या प्रतिज्ञा आहेत त्या प्रतिज्ञा करून आपल्याला आपले दूषित विचार मुळात काढून टाकायचे आणि आपल्याला तिथे एक चांगले विचार पेरायचे. आणि जेव्हा आपण हे पेरतो आणि हे काम करायला सुरुवात करतो ना, तसे आपले विचार बदलायला सुरुवात होतात आणि आपण ऍक्शन टेकर होतो. ऍक्शन टेकर जेव्हा आपण होतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडायला लागतात. तेव्हा आपण काय करतो की जी आयुष्यात कधी कुठली गोष्ट केलेली नाहीये ती आपण करायला सुरुवात करतो आणि ऑटोमॅटिक आपल्याकडे पैसा हा आकर्षित व्हायला सुरुवात होतो. तो त्यासाठी हा खूप मोठा ह्यूज आहे. ह्याच्यात आपण हवं तर जर का तुमची असेल तयारी तर आपण ह्याच्यावर एक सेशन घेऊया. पूर्ण त्या 17 फाईल आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही फाईल नक्कीच इथे एक्सप्लेन करून सांगू शकते. तर हे ह्या वेळात होणार नाहीये, पण ते खूप मोठा विषय आहे तो आणि खूप सुंदर आहे. तो प्रत्येकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर नक्की मी येईन परत आणि तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल सांगेन. थँक्यू मॅडम. मॅडम, हॅलो मॅम. हा बोला. हा, इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल मला माहिती पाहिजे होती. हा बोला. ते कधी किती भरायचे आणि कसं किती पैशाच्या वर इन्कम टॅक्स रिटर्न भरायला लागते? आता आपल्या महिलांना तर 7 लाखापर्यंत काही टॅक्स लागू नाहीये. 7 लाखाच्या वरती जर का आपलं इन्कम गेलं तर आपल्याला मग तिथे आपल्या स्लॅब वाईज टॅक्स लागू होणार आहे. 7 लाखापर्यंत महिलांना टॅक्स लागू होत नाही. ते कधी भरायचं असतं, पण कसं एप्रिलमध्ये आता आपलं हे आता मार्च पर्यंतच आपलं असतं ना, एप्रिल टू मार्च हे जे आपलं इयर असतं ना, त्या इयर नुसार आपल्याला ती फाईल बनवायची असते. आता हा जो एप्रिल महिना चालू झालाय ना, ह्या एप्रिल महिन्यामध्ये आपण ती फाईल बनवू शकतो. मग ते बँकेत जायचं असतं काय? नाही, इन्कम टॅक्स कन्सल्टंट असतात ना किंवा सीए असतात, ते बनवून देतात. आपलं अगदी साधं असेल तर इन्कम टॅक्स कन्सल्टंट आपल्याला बनवून देतात. 1-2-2.5 हजार रुपये चार्जेस असतात त्यांचे, ते बनवून देतात आपल्याला दर वर्षाची. हा, ते बँकेमध्ये एक म्हटले होते काहीतरी एक फॉर्म असते ते भरून द्यायचं म्हणून तो 16 नंबर फॉर्म असतो. म्हणजे आपलं काय होतं, आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो ना तर त्याचा जो प्रॉफिट असतो ना त्याच्यावर आपला टॅक्स कट होतो. पण जर का आपण टॅक्स सिलेबल मध्ये नसू, म्हणजे काय म्हणतात टॅक्सच्या स्लॅब मध्ये नसू, तर तो टॅक्स आपला जो कट केलेला आहे ना तो परत रिटर्न येतो. पण तो रिटर्न येण्यासाठी आपल्याकडे इन्कम टॅक्स फाईल असणं गरजेचं आहे, तरच तो आपले जे कटिंग केलेले पैसे रिटर्न येतात. मग 16 नंबर फॉर्म भरला तर तुमचा टॅक्स कट नाही होत. फिक्स मध्ये ठेवलं होतं त्यावेळेला मला सांगितलं. मला एफडी वरचा जो रिटर्न असतो ना तर त्याचं टीडीएस कट करतात ती लोक, म्हणून तो फॉर्म भरून द्यावा लागतो. तो भरल्यानंतर तुमचे टॅक्स कट नाही होत. ओके, थँक्यू. सगळ्यांना आता प्रश्नाची उत्तरं मिळाली. अजूनही काही असतील तर मला नक्की फोन करा. कुठल्या गोष्टी संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल. आणि तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं? एन्जॉय केलं का? नवीन माहिती मिळाली, छान वाटलं. थँक्यू. ओके, थँक्यू. मला वाटतं सगळ्या येस मॅडम. थँक्यू. आणि मला तुम्ही ह्या मंचावर आमंत्रित केलं, तुझी दुर्गा आणि तू भवानी, ह्या टीमचे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि खरंच तुमचा खूप छान हा उपक्रम चालू आहे. आणि मी सुद्धा मागचा जो कार्यक्रम बघितला त्यातून सुद्धा मला खूप छान इन्साइट मिळाला. आणि प्रत्येक जण आहे ना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतो, सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट नसतात. आणि तो तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या लोकांना बोलवून वेगवेगळ्या माहिती देताय ना, खरंच खूप छान उपक्रम आहे तुमचा. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम, थँक्स अ लॉट की तुम्ही आमच्या कार्याला स्फूर्ती दिली. उलट हे सगळं सांगून मैत्रिणींनो, आज हर्षाली मॅमने आर्थिक नियोजनाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि टिप्स आपल्याला दिल्या आहेत. तर त्या नक्की तुम्ही आणि मी दोघंही आपण उपयोगात आणूया. आपले दूषित विचार आपली आर्थिक वाढ व्हायला कसे प्रतिबंध घालतात हे आज पहिल्यांदा मला वाटतं आपल्याला समजलं असेल. पैसे स्थिर राहण्यासाठी स्वयंसूचनाही घ्याव्या लागतात, हे तर खरंच मलाच पहिल्यांदा आज समजलंय की स्वयंसूचना इथेही काम करतात की आपले पैसे जे आहेत ते स्थिर ठेवायला. 50-50चा रूल आजपासून सगळ्यांनी नक्की जीवनात आणायचा आहे. कुठे सेव्हिंग्स करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, त्या मॅडमनी खूप सुंदर रीतीने आपल्याला सांगितलंय.
पैशाचं व्यवस्थापन कसं करायचंय हे आईस्क्रीमचं उदाहरण देऊन किती इझिली, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आईस्क्रीमचं उदाहरण खूप छान पद्धतीत मॅडमने समजावून सांगितलेलं आहे. हर्षाली मॅमने सांगितलेल्या फक्त आणि फक्त महिलांसाठी असलेल्या 3 इन्व्हेस्टमेंट्समुळे तुमचं, माझं, सगळ्यांचंच आर्थिक समृद्धीचं नियोजन खूप छान प्रकारे होईल. महिलांसाठी सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना, मुलींसाठी समृद्धी योजना व बँक बॅलन्स ऍडव्हान्टेज फंडनी आपले आर्थिक नियोजन करायला आपल्याला नक्कीच आता सोयीस्कर होऊन जाईल. हर्षाली मॅमने खूपच सुंदररित्या आम्हाला गायडन्स दिलेला आहे की आतापर्यंत आपण नाही आर्थिक नियोजन करू शकलो, पण ह्याच्या पुढे आम्ही नक्कीच मॅडम ते फॉलो करू. बरेचदा अनोळखी व्यक्तींचे आपण आभार मानतो, परंतु आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्याला खूप मोलाचं मार्गदर्शन करत असतात आणि तेच आज आपल्याला हर्षाली मॅमने करून दिलेलं आहे. तर आपल्या जवळच्या अशा हर्षाली मॅमचे खूप खूप आभार. मैत्रिणींनो, आज रविवार असूनही तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तुची दुर्गा तू भवानी हे कुटुंब आता विस्तृत होत चाललंय आणि ते अजून मोठं करण्यासाठी आम्हाला तुमची तर खूप मदत लागणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाची तुमच्या सहवासातील सख्यांना नक्की माहिती द्या आणि आपल्या कुटुंबात त्यांना समाविष्ट करून घ्या. आपलं ठरलंय की आपण 15 दिवसातनं एकदा नक्की भेटणार आहोत. तर पुढच्या 15 आठवड्यात एका नवीन विषयाला आणि एका नवीन व्यक्तीला घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या अजून काही सजेशन्स असतील तर ते जाणून घेण्यासाठी आम्ही कार्यक्रम संपल्यावरती 1 तास हा ग्रुप ओपन ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचे सजेशन्स असतील, काही तुम्हाला आवडलेल्या गोष्टी, नाही जरी काही पटलं असेल तरी तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता की नाही हे असं नाही असं पाहिजे, म्हणून आम्ही नक्की त्याचा विचार करू. आणि तुमचं हे प्रेम जे काही आमच्यावरती आहे, तुम्ही रविवारच्या वेळातला वेळ काढून आमच्या सोबत आलेला आहात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असं हे करून मी जाहीर करते की आजचा कार्यक्रम आपला संपलेला आहे. तुची दुर्गा तू भवानी या पूर्ण टीम तर्फे तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि परत 15 दिवसांनी आपण नक्की भेटू. थँक्यू मॅडम. थँक्यू हर्षाली मॅम. थँक्यू मैत्रिणी. थँक्यू हर्षाली मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम.